अनिकेत जोशी, पुण्यातल्या एका आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करणारा तिशीतला तरुण. जुन्या वस्तू पाहिल्या की त्याचं मन एखाद्या इतिहासकाराप्रमाणे भूतकाळात शिरत असे. विटांवरच्या ओरखड्यांमध्ये, जुनाट खिडक्यांच्या कमानींमध्ये तो माणसांच्या आयुष्याचे अवशेष शोधायचा. त्यामुळेच सोनगाव या छोट्याशा डोंगरी गावातील 100 वर्ष जुन्या वाड्याचा अभ्यास करण्याचं काम मिळालं तेव्हा त्याने एक क्षणही विचार केला नाही. गाव होतं तसं छोटं, चारही बाजूनी हिरव्या डोंगरांनी कुशीत घेतलेलं. पावसाळ्याचे दिवस असल्याने हवेत ओला मातीचा सुगंध भरलेला होता. गावात शिरताच एका म्हाताड्या चहावाल्याने त्याला थांबवलं. साहेब, वाड्याचं काम करायला आलात का? हो, अनिकेतने हसून उत्तर दिलं. संध्याकाळनंतर त्या वाड्याजवळ जाऊ नका. तिकडे जे झालंय ते सांगणं कठीण आहे. अनिकेत फक्त हसला. अशा गोष्टींवर त्याचा फारसा विश्वास नव्हता, पण गावाची भीती त्याला जाणवत होती. ती मात्र खरी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो वाड्याकडे निघाला. रात्री पडलेल्या पावसाने रस्त्यावर चिखल साचला होता. चालताना अचानक त्याची नजर विहिरीजवळ थांबली. एक मुलगी, गडद निळ्या साडीत, केस ओले. ती वयाने सुमारे 22-24 वर्षांची होती. तिचं सौंदर्य गावाकडच्या साधेपणात खुलून दिसत असे. तिचे मोठे काळेभोर आणि बोलके डोळे कोणालाही पहिल्याच नजरेत मोहून टाकायचे. लांब, दाट आणि किंचित कुरळे काळे केस कमरेपर्यंत रुळत असत. ती विहिरीकडे पाहत होती, जणू पाण्यात काहीतरी दिसत असल्यासारखी. माफ करा, हा जुना वाडा कुठे आहे? मुलीने वळून पाहिलं. डोळे मोठे, काळेभोर. चेहऱ्यावर एक क्षणभर काहीतरी सावली आल्यासारखं वाटलं, पण लगेच हलकंसं हास्य उमटलं. मी तिकडेच चालली आहे, माझ्यासोबत या. तिचं नाव मायरा देशमुख, गावातच राहणारी. वाड्याबद्दल तिला खूप माहिती होतं. कोण बांधलं, का बांधलं, नंतर का सोडलं. ती बोलत राहिली. अनिकेत ऐकत राहिला. रस्ता कधी संपला ते कळलंच नाही. पुढचे काही दिवस असेच गेले. मायरा रोज यायची. अनिकेत मोजमाप करायचा, नोंदी घ्यायचा आणि मध्येच थांबून तिच्याशी बोलत बसायचा. ती वाड्याच्या प्रत्येक खोलीचा इतिहास सांगायची. इथे एकदा लग्न झालं होतं. या खिडकीतून नवरीने पहिल्यांदा बाहेर डोकावलं होतं. असं म्हणताना तिच्या डोळ्यात काहीतरी खोल दडलेलं असायचं. एकदा अनिकेत जुन्या कोरीव लाकडाचं छायाचित्र काढ. मायरा शेजारीच बसली होती. न राहून तो म्हणाला, तू या वाड्यावर इतकं का प्रेम करतेस? मायरा थोडा वेळ गप्प राहिली. मग हळूच म्हणाली, काही ठिकाणं आपल्याला सोडत नाहीत, आपणच त्यांचा भाग होऊन जातो. अनिकेतला त्यावेळी त्या वाक्याचा अर्थ कळला नाही. ती संध्याकाळ वेगळीच होती. आकाशात अचानक काळे ढग दाटले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. गावाकडे जाणारा कच्चा रस्ता पुरात बुडाला. पर्याय नव्हता. रात्र वाड्यातच घालवावी लागणार होती. वाड्यात एकच बरी खोली होती, वरच्या मजल्यावरची. जुना पलंग, एक जळमटाने भरलेली खिडकी आणि कोपऱ्यात एक मेणबत्ती. अनिकेतने मेणबत्ती लावली. मायला खिडकीजवळ उभी राहून पाऊस पाहत होती. बाहेर वादळ वाढत होतं, पण आत मात्र एक वेगळीच शांतता होती. बराच वेळ दोघेही गप्प होते. अनिकेत भिंतीवरच्या जुन्या नक्षीकडे पाहत होता, मायरा पावसाकडे. अचानक मोठा कडकडाट झाला आणि मायरा दचकून मागे सरकली, थेट अनिकेतच्या जवळ. क्षणभर दोघेही स्तब्ध झाले. मायरा हसत म्हणाली, माफ करा मला, राहू दे. अनिकेत हळूच म्हणाला. ते हास्य, ती शांतता, मेणबत्तीचा थरथरता प्रकाश आणि बाहेरचा पाऊस. अनिकेतने तिचा हात हळूच हातात घेतला. मायराने मागे ओढला नाही. तिने फक्त खाली पाहिलं. मायरा, मला माहीत नाही हे योग्य आहे का, पण या काही दिवसात मला जे वाटलंय ते मी कधी कुणाबद्दल वाटवलं नव्हतं. मायराच्या डोळ्यात हळूहळू पाणी जमलं. ती काहीच बोलली नाही, पण डोळे सांगत होते सगळं. ती हळूच त्याच्याजवळ सरकली. अनिकेतने तिच्या कपाळावर प्रेमळ चुंबन दिलं. मध्यरात्री कॉरिडॉरमधून चालण्याचा आवाज आला. टक टक टक. आवाज खोलीच्या दाराजवळ येऊन थांबला. अनिकेत उठला. दार उघडलं. बाहेर फक्त अंधार आणि थंडगार वारा. त्याने दार लावलं आणि वळला तर मायरा एकटक त्याच्याकडे पाहत होती. तिचा चेहरा फिकट पडलेला होता. अनिकेत, मला तुला एक सत्य सांगायचं होतं, पण कसं सांगू हे आजपर्यंत माहीत नव्हतं. काय आहे? त्याने तिच्या जवळ जात विचारलं. ती थोडा वेळ गप्प राहिली. मग हळूच म्हणाली, 5 वर्षापूर्वी या वाड्यात आग लागली होती.
खूप मोठी. हो, मला माहीत आहे. नोंदींमध्ये वाचलंय. त्या आगीत मी होते. म्हणजे तिने डोळे उचलले. त्या आगीत माझा मृत्यू झाला होता. अनिकेत, मी इथून गेले नाही, कारण हा वाडा सोडता आला नाही. आणि दरवर्षी या एका रात्री मला परत येण्याची संधी मिळते. खोलीतलं तापमान अचानक कमी झालं. मेणबत्तीची ज्योत थरथरली. अनिकेत भिंतीला टेकला. त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं. पण त्याने तिला जायला नको म्हणायचं तर त्याचं मनच म्हणत नव्हतं. मग मी तुला पुन्हा? मायऱ्याने उत्तर द्यायच्या आधीच तिचं शरीर धुक्यासारखं विरू लागलं. हळूहळू, जणू पाऊस तिला हवेत मिसळत होता. ती शेवटचं हसली, त्याच गूढ उबदार हास्याने, आणि म्हणाली, मी नेहमी इथेच असेन. पुढच्या पावसात पुन्हा ये. वीज चमकली. एक क्षणभर तिचा चेहरा उजळला आणि पुढच्याच क्षणी ती हवेत विरून गेली. सकाळी गावकरी आले तेव्हा अनिकेत एकटा खोलीत बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर न ऐकलेल्या कठेचा भार होता. जुन्या कपाटाचं दार उघडताना त्याला एक जुनी फ्रेम सापडली. आतमध्ये एक फोटो, तीच मुलगी, हसत उभी, तीच साडी, तेच डोळे. मायरा देशमुख, 1999 ते 2021. अनिकेतचे हात थरथरले. त्याने फोटो उलटा केला. मागच्या धुळीवर ताज्या शाईत लिहिलेलं होतं. वचन दिलं होतं ना, पुढच्या पावसात पुन्हा भेटू. अनिकेतने खिडकी बाहेर पाहिलं. पाऊस अजूनही पडत होता. आणि त्या धुक्यात त्याला ती सावली दिसली. फक्त एक क्षणभर, पण दिसली. तो हसला. डोळे ओले होते, पण तो हसला. काही प्रेम असं असतं, मृत्यूनंतरही संपत नाही. पुण्याला परतल्यावर अनिकेतचं आयुष्य बदललं होतं. पण कसं, हे त्यालाच सांगता आलं नसतं. ऑफिसमध्ये तो बसायचा, ड्रॉइंग बोर्डसमोर, पेन हातात, पण रेषा निघायच्या नाहीत. डोळ्यांसमोर फक्त एक चेहरा यायचा, गडद निळ्या साडीतला, ओल्या केसांचा, मोठ्या काळ्या डोळ्यांचा. त्याचा रूममेट सिद्धार्थ एक दिवस म्हणाला, अनिक्या, काय झाले तुला? सोनगावला गेलेला माणूस परत आलाच नाही असं वाटतंय. अनिकेत फक्त हसला. उत्तर नव्हतं त्याच्याकडे. रात्री स्वप्न यायची, त्या वाड्याची, त्या खोलीची, मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशाची, आणि तिच्या शेवटच्या शब्दांची, पुढच्या पावसात पुन्हा ये. पावसाळा संपत आला तशी अनिकेतची अस्वस्थता वाढत गेली. ऑफिसने नवीन प्रोजेक्ट दिला, मुंबईतल्या एका जुन्या वास्तूचा. त्याने नकार दिला. बॉस चकित झाला. का? कारण मला सोनगावला परत जायचंय. त्या वाड्याचं डॉक्युमेंटेशन अपूर्ण राहिलंय. बॉसने कपाडावर हात मारला, पण परवानगी दिली. गाव तसंच होतं, हिरवं, शांत, ओल्या मातीचा तोच सुगंध. चहावाला म्हातारा त्याला पाहतच थांबला. परत आलात साहेब? हो. म्हाताऱ्याने त्याच्याकडे एक क्षण निरखून पाहिलं, मग हळूच म्हणाला, तिने बोलावलं वाटतं. अनिकेत दचकला. कोणी? म्हातारा काहीच बोलला नाही, फक्त चहाचा कप पुढे केला. वाडा तसाच होता, जुना, थकलेला, पण आत एक जिवंतपणा होता जो आधी जाणवला नव्हता. अनिकेत वरच्या मजल्यावर गेला. त्याच खोलीत जुना पलंग, जळमटाची खिडकी, आणि कोपऱ्यात नवीन मेणबत्ती. ती आधी नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणी नव्हतं, पण खोलीत एक हलकासा गंध होता, ओल्या फुलांचा. मायराला जो यायचा तोच. रात्र झाली. अनिकेत त्याच खिडकीजवळ बसला होता. बाहेर पाऊस नव्हता, फक्त ढगाळ आकाश आणि शांत वारा. तो वाट पाहत होता. तास गेला, 2 तास, काहीच नाही. त्याने डोळे मिटले. मनात म्हणाला, मायरा, मी आलोय. थंड वारा आला. मेणबत्ती थरथरली. आणि मागून आवाज आला, उशीर केलास. तो वळला. ती होती, तीच साडी, तेच डोळे, तेच हास्य. पण आज काहीतरी वेगळं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक थकवा होता, एक वेदना, जी आधी नव्हती. मायरा, बस, ती म्हणाली. बोलण्यासाठी वेळ कमी आहे आज. का? ती खिडकीजवळ गेली. बाहेर पाहत म्हणाली, या वाड्याची एक जुनी गोष्ट आहे अनिकेत. ज्या आत्म्यांना इथून मुक्ती मिळत नाही ते दरवर्षी कमकुवत होत जातात. 5 वर्षात मी खूप क्षीण झाले आहे. हे कदाचित शेवटचं वर्ष असेल. शेवटचं? म्हणजे? मग तू कुठे जाशील? कदाचित. तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. नाही. डोळ्यात मायरा, अश्रू नव्हते, त्या पण आगीबद्दल त्यापेक्षाही सांग मला. खोल काहीतरी होतं. नक्की काय झालं होतं? ती गप्प राहिली. सांग.
अनिकेत आग्रहाने म्हणाला. मग हळूहळू ती बोलू लागली. 5 वर्षांपूर्वी या वाड्याचा मालक होता रघुनाथराव देशमुख, माझे आजोबा. त्यांना हा वाडा विकायचा होता, पण मला नको होतं. हा वाडा आमच्या कुटुंबाचा इतिहास होता. मी एकटी इथे राहायला आले, निदान शेवटचं एकदा सगळं जगायला. त्या रात्री वीज पडली, जुन्या लाकडाला आग लागली. मला बाहेर पडता आलं नाही, पण जाताना एकच इच्छा होती, हा वाडा कोणीतरी जपावा, त्याची कहाणी कोणाला तरी सांगावी. अनिकेत बराच वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, मी जपेन. अनिकेत, नाही, ऐक, माझ्या फर्मने या वाड्याचं रेस्टोरेशन करायचं ठरवलंय. मी सांगेन, हा वाडा तोडायचा नाही, नव्याने उभारायचा, तुझ्या आठवणींसकट. मायराने त्याच्याकडे पाहिलं, डोळे भरले. पण मुक्ती नको मला तुझी. तू इथे राहा, या वाड्यासोबत. मी येत राहीन. अनिकेत, हे शक्य नाही. तू तुझं आयुष्य, माझं आयुष्य मला ठरवू दे, तो हळूच म्हणाला. त्या रात्री खूप उशिरापर्यंत ते बोलत राहिले. जुन्या आठवणी, वाड्याच्या गोष्टी, तिच्या बालपणाच्या गोष्टी, त्याच्या स्वप्नांच्या गोष्टी. पहाटे ती पुन्हा विरू लागली. जाताना एक सांग, अनिकेत म्हणाला. काय, तुला आनंद होतो का इथे राहताना? ती थांबली, विचार केला, मग हसली. खऱ्या अर्थाने, तू येतोस तेव्हा होतो. अनिकेतने फर्मला सांगितलं, सोनगावचा वाडा रिस्टोर करायचा आहे, हेरिटेज प्रोजेक्ट म्हणून. त्याने स्वतः डिझाईन केला, जुन्या नक्षी जपत, नवीन ताकद देत. गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. म्हातारा चहावाला एक दिवस म्हणाला, साहेब, त्या वाड्यात काय दिसलं तुम्हाला? अनिकेत हसला. भविष्य. वाडा उभा राहिला, नव्याने, जुन्या आत्म्यासकट. आणि दर पावसाळ्यात एक आर्किटेक्ट त्या वाड्यात यायचा, एकटा, वरच्या मजल्यावर मेणबत्ती लावायचा आणि वाट पाहायचा. कारण काही प्रेम मृत्यूनंतरही संपत नाही, फक्त वाट पाहत राहतं.